येवला तालुक्यातील ममदापूर तांडा येथे जमिनीच्या वाटणीवरून झालेल्या कौटुंबिक वादातून अर्जुन भीमराव चव्हाण या तरुणाची लोखंडी गजाने व काठ्यांनी मारहाण करून निगृण हत्या करण्यात आली। ही धक्कादायक घटना 27 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर घडली। मिळालेल्या माहितीनुसार चव्हाण कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे। 27 जून रोजी संध्याकाळी याच वादातून दोन चुलत भावांमध्ये जोरदार भांडण झाले। या भांडणातील जखमींना उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात आणले असता आरोपींनी रुग्णालयाबाहेर दबा धरून अर्जुनवर अमानुष हल्ला केला। यात गंभीर जखमी झालेल्या अर्जुनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी 16 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक आणि DYSP बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 4 ते 5 तासात 11 आरोपींना बेड्या ठोकल्या। अटक केलेल्यांपैकी 8 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर 5 फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत। या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे। येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर या ठिकाणी 2 सख्ख्या भावांमध्ये शेतीचा वाद होता। त्या वादावरून 27/6/2026 रोजी सायंकाळी 19 वाजताच्या सुमारास त्यांच्यामध्ये भांडण झालं। त्या भांडणामधील जे आरोपी आहेत आणि जखमी हे येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकामी आले होते। त्यावेळी यातील फिर्यादीचे मुलगा अर्जुन यास समोरील आरोपी यांनी गेटच्या समोर गाठून त्यास मारहाण केली। त्यामध्ये उपचारादरम्यान सदर व्यक्ती अर्जुन चव्हाण हा मयत झाला असून या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल केला आहे। गुन्हा दाखल करताच यातील 11 आरोपी यांना अटक करण्यात आली असून उर्वरित 5 आरोपींचा शोध घेत आहोत। संबंधित आरोपींना आज माननीय न्यायालयासमोर हजर केला असता 8 आरोपींना 3 दिवस पोलीस कस्टडी मिळाली असून 2 आरोपींना न्यायालयीन कस्टडी मिळाली आहे। एक समाधान राठोड याला विधिसंघर्षित बालक असल्यामुळे त्याला बाल न्यायालय येथे हजर करण्यात आले आहे। किती वेळात अटक केली? वरील आरोपींना गुन्हा दाखल होताच आम्ही तात्काळ 4 ते 5 तासाच्या आतमध्ये माननीय SP साहेब तसेच ॲडिशनल SP विमला मॅडम, SDPO बाजीराव महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करून तात्काळ या आरोपींना 4 ते 5 तासाच्या आत अटक करण्यात आली आहे।